सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह 2021 मौजे सावरगाव तालुका आष्टी जिल्हा बीड. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. तिथे थांबण्यात तिचं प्रारब्ध नव्हतं. घरी आली पण घर कामात तिचं चित्त राहिलं नाही. ती विसरली होती व्यवहार, ती विसरली होती घरदार, ती प्रपंच त्या ठिकाणी त्याचं विस्मरण तिला झालेलं होतं. प्रारब्धानं घरी आली पण तिला कळत नव्हतं मी काय करते काय नाही करते. सासूनं सांगितलं सुनबाई आंब्याचं लोणचं बनव. आंब्याचं लोणचं बनवण्यासाठी तिनं कैऱ्या घेतल्या, धुवून काढल्या. सासू जसं जसं करल तसं तसं ती करत होती. लक्षात नव्हतं राहिलं की कशी आता ही लोणचाची प्रक्रिया आहे, कारण चित्त देवाकडे आकर्षित झालेलं आहे. नाही म्हणावं तर सासू लाटणं घेऊन पाठीमागे लागल, कारण पूर्वीच्या सासवा फार डेंजर होत्या. आताच्या बिचाऱ्या गरीब गाय झालेल्या आहेत. आताच्या सासवा खूप समजदार आहेत, खूप छान आहेत. आताच्या सासवा एक नंबर आहेत. का? काळाच्या ओघात त्यांनी सुद्धा विचार केला की जुनं डोक्यात ठेवून चालणार नाही. आपल्याला व्हायचा तेवढा सासरवाद झाला, पण आता सासूचे दिवस गेले आणि सुनाचे दिवस आले. आता सूनच मिळत नाही म्हणून सुनेचे दिवस आहेत. पूर्वी सासवांचे दिवस होते. सासूचा काय दरारा होता घरामध्ये. चुकून सुनबाईनं एक दिवस ग्लासभर दूध पिली. सासूची नजर चुकवली. सासू गेली काल्याच्या कीर्तनाला आणि गोकुळातली सून चुलीवर तापलेले दूध केशर टाकून प्यायला लागली. असा सुगंधित दुधाचा घोट गुळणी तोंडात धरली, तेवढ्याच सासू घरात आली आणि सून दिसना. सून होती कोपऱ्यात दूध पित होती. सासून आवाज दिला, मनीषा. हिच्या तोंडात दुधाची गुळणी ढकलून आतमध्ये घ्यायची तर पटकन जाईना. का? त्यात काजू बदाम पिस्ता मनोका अक्रोड सगळं टाकून ती पित होती. मसाला दूध केलं होतं तिनं. आणि सासून आवाज दिला, मनीषा. हिला बोलता येईना. संगीताताई ही म्हणते वा. सासून विचारलं, अगं काय झालं? अगं मांजर आली का? सासूच्या लक्षात आलं ही मांजर 4 पायाची नाही 2च पायाची आहे. सासूनं सांगितलं, मनीषा मांजरीला हाकलून दे, मी आतमध्ये येत नाही, काला झाल्यावरच येते, निवांत चालू दे. का? कशाला तिच्या आनंदात विरजन पाडायचं. म्हणून सासूनं समजदारी घेतली. नाही तर पूर्वीची सासू फार खट्याळ, आताच्या खूप छान आहेत. तुमच्या तब्येतीच मला सांगतात की तुम्ही समजदार आहेत. जर का तुम्ही स्वयंपाक घरात आणि किचन मध्ये लक्ष घातलं असतं, सून घरात आली असताना वयाच्या 50 नंतर सासूनं स्वयंपाकघरात लक्ष घालायचं नाही. तुम्ही हातात जपाची माळ घ्यायची आणि एका हाताला नातवंड घ्यायची. नातवंडाला खेळवत खेळवत जप करायचा आणि जपाच्या माळीवर रामाचं नाव कृष्णाचं नाव नाही घेतलं तरी चालल. फक्त सुनबाईचा जय जयकार करा. माझ्या सुनासारखी सून अख्ख्या सावरगावात नाही, एवढंच म्हणा. तुमचा सगळा उत्तर काळ हा आनंदात व्यतीत होईल. 35 किलोची सासू असू द्या, 72 किलो एका महिन्यात होईल. हा का? सुनबाईचं कौतुक केलं की पहाटे 3लाच तुम्हाला शुद्ध तुपातला शिरा येईल. तुम्ही खूप छान आहात, तुमच्या तब्येती मला सांगतायत. आणि जर तुम्ही सुनाला क्रॉस केलं, भाजीला तेल किती टाकलं मीठ किती टाकलं हे जर पाहायला तुम्ही गेल्या तर बिना तेलाची शेंगदाण्याची भाजी तुमच्याच नशिबाला. या गोष्टी समजून घ्यायच्या आणि चालायचं आपण. मी सांगत आहे तुम्हाला की आताची सासू काळ ओळखून चालते आणि ही खरी काळाच्या ओघातली हुशारी आहे. हे प्रत्येकानं समजून घेतलं पाहिजे. पूर्वीच्या काळी कठीण होतं. सुनबाई घाबरली होती ती गवळण की आता जर लोणचं बनवताना माझ्याकडनं काही चूक झाली तर माझी सासू कठीण आहे. म्हणून सासूकडं पाहायची, लोणचं बनवायची. सासूनं कैरी धुतली का ही पण कैरी धुवून काढायची. सासूनं चिक काढला का ही पण चिकाची बाजू काढायची. सासूनं कैरी फोडली की ही नाही फोडायची. जसं जसं सासू करल तसं तसं तिनं केलं. सासूनं सगळी सामग्री दिली, मसाला लावला लोणचाला, सगळं लोणचं तयार झालं. सासूनं सांगितलं, सुनबाई आता हे लोणचं बरणीत भर आणि बरणी शिंक्यावर ठेव. चित्त हिचं हिच्याकडे नव्हतं. ही श्रीकृष्णाला त्या ठिकाणी मनभावानं अर्पण झालेली होती. आतापर्यंत लोणचाची प्रोसिजर सासूकडे पाहून केली होती, पण आता सासूनं कामाचा भार हिच्यावर सोडलेला. फक्त लोणचं भरायचं आणि बरणी शिंक्यावर ठेवायची. पण गंमत अशी, तिनं लोणचं भरलं बरणीत, पण बरणी शिंक्यावर ठेवायची तर तिची हरणी नावाची मुलगीच तिनं शिंक्यावर ठेवली.
आणि बरणी काखेला घेऊन फिरायला लागली घरात. आता ती मुलगी शिंक्यावर बसल्या बसल्या रडायला लागली. ती का हरिपाठ थोडाच म्हणणार आहे. मोठ्यानं रडायला लागली. टेहा 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 करून रडते. तिचं रडणं ऐकून सासू तापली. ए सुनबाई, अगं हरणी कुठे? मग शुद्धीवर आली. काखेत बरणी आणि शिंक्यावर हरणी. लगबगीनं पळाली. बरणी शिंक्यावर ठेवली आणि हरणी काखेला घेतली. अशी गवळण, अशा गवळणीची भगवंताकडे पाहिलं की भावदशा बदलते. अशा अनेक गवळणी श्रीकृष्णाला पाहावं आणि राधेनं सुद्धा दह्याचं घुसळण विसरून जावं. रिकाम्या डेऱ्यात घुसळण करावं. आमच्या गवळणी सांगतात, हरीला पाहुणी भुलली चित्ता, हरीला पाहुणी भुलली चित्ता, हरीला पाहुणी भुलली चित्ता, हरीला पाहुणी भुलली चित्ता. मंदिरी घुसळी देरारिता, मंदिरी घुसळी देरारिता, मंदिरी देरारिता, मंदिरी घुसळी देरारिता. वारी आणि कुंडल हाले, वारी आणि कुंडल हाले, हाले हाले हाले. डोळे मोडी राधा, मोडी राधा, चाले 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 चाले. डोळे मोडी राधा चाले, डोळे मोडीत राधा चाले, डोळे मोडीत राधा चाले, डोळे मोडीत राधा चाले. वारी आणि कुंडल हाले, हाले 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 हाले. डोळे मोडीत राधा चाले. वारी आणि कुंडल हाले, डोळे मोडीत राधा चाले. भगवंताकडे पाहिलं की या गोपिका स्वतःला विसरून जातात. अशीच गवळण म्हणते महाराज माऊली ज्ञानोबाराया, मी माझं जात कुळ वर्ण रंग श्रीमंती धर्म या सगळ्या गोष्टी विसरले आणि मी श्रीकृष्णाशी एकरूप झाले. याती कुळ माझे गेले हारपोनी आणि आता माझं सर्व काही श्रीरंगा वाचोनी आणुने. जेव्हा भगवान परमात्मा आपला एक विषय बनतो ना, त्यावेळेला आपल्याला जात कुळ खऱ्या अर्थानं राहतच नाही हा संदेश गवळण आपल्याला देत असते. कोणी म्हणत असेल मी हीन जातीतला आहे, हीन कुळातला आहे, मी गरीब आहे, मी कुरूप आहे, अशा व्यक्तीनं जीवनात कधीच दुःखी राहायचं नाही. अरे जो स्वतःला कमी समजतो, कमीला भरून काढण्याचं काम माझा भगवान परमात्मा करत असतो. अरे जो देवाचा झाला त्याच्यापेक्षा श्रीमंत, त्याच्यापेक्षा सुंदर, त्याच्यापेक्षा ज्ञानी, त्याच्यापेक्षा विद्वान जगात कोणी नाही. कारण भिल्ल कुळात जन्माला आलेली शबरी जेव्हा देवाला सर्वस्व अर्पण करते तेव्हा ती सगळ्यापेक्षा सन्माननीय होते. तिला देवाकडे जाण्याची गरज पडत नाही, देव तिच्या झोपडीवर चालत येतो. फक्त समर्पण आपलं तसं पाहिजे. याती कुळ माझे गेले हारपोनी, श्रीरंगा वाचोनी आणुने. माऊली म्हणतात गवळणी, तुला पती आहे ग, तुला सासरा आहे, तुला मुलं आहेत, तुला सासू आहेत, नाते गोते आहेत. तू ही गोष्ट करू नको. अगं पती असताना श्रीकृष्णाला समर्पण करणं ही गोष्ट बरी नाही. ती म्हणते महाराज माझ्या मनाला खूप वेळा मी समजावून सांगितलं. दुसऱ्या चरणामध्ये किती ओ शिकवाला माझा वेळ वेळा, 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 किती ओ शिकवाला
किती व शिकवाला मज वेळोवेळा किती व शिकवाला मज वेळोवेळा किती व शिकवाला मज वेळोवेळा किती व शिकवाला किती शिकवाला मज वेळोवेळा किती शिकवाला मज वेळोवेळा मी तया गोवळा रतली. ती गवळ म्हणते माऊली मला कळतंय पती असताना दुसऱ्या एखाद्या ह्याच्यावरती प्रेम करणं ही गोष्ट चुकीची आहे, पण मी कुठल्या पुरुषावर प्रेम करत नाही. जो विश्वामध्ये एकमेव पुरुष आहे असा भगवान परमात्मा, मी त्याच्यावर प्रेम करते. आता त्याच्यावर प्रेम करत असल्यामुळे मला ही नाती गोती तुच्छ वाटतात, पण माऊली म्हणतात हे बरं नाही ग बाई, तिच्या मनाची परीक्षा घेतात. ती म्हणते महाराज काय सांगू तुम्हाला, मीही माझ्या मनाला खूप वेळा समजावून सांगते, पण माझं मन ऐकायला तयार नाही. कारण माझं मन हे सत्यापर्यंत मला घेऊन चाललेलं आहे. संसारातले नाते हे शरीरापर्यंत मर्यादित आहेत, पण जिथे शरीर याला मर्यादा येते याच्या पलीकडे जे नातं असतं ना, ते नातं जगाच्या मालकाशी जोडलेलं असतं. किती शिकवालं मज वेळोवेळा मी तया गोवळा रतली. मी त्याच्याशी रममान झाले, मी त्याच्याशी एकरूप झाले, आणि त्याची झाल्यामुळे आता मला माझं या लौकिक गोष्टीमध्ये मला रस राहिलेला नाही. हेच म्हणते ती अष्टभोग भोगणे माते नाही चाड भक्ती प्रेम गोड लिहिले गे माये. तिसऱ्या चरणामध्ये म्हणते की जे अष्टभोग आहेत त्याच्यामध्ये मला रस राहिला नाही. तुम्ही म्हणाल नात्या गोत्यात रस नाही, मग खाण्यापिण्यात रस असेल. माझ्या जिभेची चव ही हरवलेली आहे. माझ्या कानाला कुणाची निंदा, कुणाची स्तुती, कुणाच्या गप्पा गोष्टी ऐकाव्याशा वाटत नाहीत. माझ्या कानाला कृष्ण स्तुती ऐकावी वाटते. माझ्या डोळ्याला कुणाचं रूप पाहा वाटत नाही. जगातला कितीही सुंदर पुरुष, कितीही सुंदर स्त्री, कितीही सुंदर कन्या माझ्या समोर उभी राहिली तरी माझं मन तिकडे आकर्षित होत नाही. माझं मन कुठल्या नात्यात राहिलं नाही, माझं मन धनामध्ये राहिलं नाही, माझं मन खाण्यात राहिलं नाही, लेण्यात राहिलं नाही, कुठला व्यवहार आता माझ्या मनात राहिला नाही. अष्टभोग भोगणे माते नाही चाड, मला त्याची आवड राहिलेली नाही. खरं सांगू आपली खरी आवड कशामध्ये आहे? खाण्यामध्ये, सुंदर राहण्यामध्ये, घरामध्ये, दागिन्यामध्ये आपली आवड आहे. घर किती सुंदर असावं हे सुद्धा सांगणार नाही, तुमची कपड्यामध्ये किती आवड आहे हे सुद्धा सांगणार नाही, पण सोन्यात किती आवड आहे हे सांगितल्याशिवाय राहणार नाही. एकच आवड सांगते आणि त्या आवडीचा संदर्भ या आवडीशी जोडून देते मी तुम्हाला, की या गोष्टीतून गवळण किती दूर गेलेली आहे हे समजावून सांगते. विठ्ठल विठ्ठल आपली आवड कशामध्ये आहे? लौकिक गोष्टीमध्ये आपली आवड आहे. आता मला सांगा, सत्यनारायणाची जर पूजा घालायची असेल तर देवाच्या त्या पूजेला आपण खारीक, वाटी, सुपारी, खोबऱ्याचा तुकडा जे ठेवतो तो वर्षानुवर्ष पूजा केलेला हळदी कुंकवानं भरलेला, भुंग्यानं खाल्लेला ठेवतो का आपल्याला जो खाण्यासाठी योग्य आहे तसा ठेवतो? आपल्याला घालायची असेल सुंदर साडी घालतो, आणि देवाला जर वाण द्यायचं असेल लक्ष्मीला तर खरंच आपल्या किमतीच्या साडी एवढी साडी देतो का आपण देवाला? नाही देत. म्हणजे आपली आवड आपल्यापर्यंत मर्यादित आहे, पण ज्याची आवड देवाशी संबंधित आहे ना त्याला व्यवहारातली आवड त्याची काय होते? शून्य होऊन जात असते. आपली आवड व्यवहारामध्ये गुंतलेली. एका बाईला तर सोन्याचा एवढा छंद होता, सोन्याचा एवढा छंद, सोन्यासाठी जीव काढून ठेवायची तयारी. सोन्यापुढे तिला काहीच आवडत नव्हतं. तसं तर सगळ्याच आमच्या महिला माता वर्गाला, आमच्या सहित सगळ्यांना सोनं आवडतं. बरं, हे निसर्गता आमच्या रक्तामध्ये आहे, आमच्या गुणामध्ये आहे, स्त्रियांच्या स्वभावात आहे. सोन्याची आवड ही निसर्गतः प्रत्येक स्त्रीमध्ये आहे. का? सोन्यासाठी सीता मातेने सुद्धा हट्ट केला होता. मग आम्ही त्याची आवड दाखवतो यात नवल नाही, पण कधी कधी आमची आवड आमची फसवणूक करते. कशी करते? ऐका लक्षपूर्वक. एका बाईला सोन्याचा खूप छंद, मालकाला हट्ट करायची की दागिना पाहिजे सोन्याचा. मालक म्हटले, बाई तुला सगळे दागिने आहेत ग,
तुझ्याकडे दागिना नाही अशी गोष्टच नाही, सगळेच दागिने तुझ्याकडे आहे. आणि खरंच तिच्याकडे सर्व प्रकारचे अलंकार होते. किती अलंकार होते? पुतळ्या डोरलं साकळ्या पैंजण कमरेला डोरडं सगळ्या पैंजण कमरेला कंबरपटा नकात नथ घालुनी सारा थाट माट करुनी सारा थाट माट करुनी नेसले ग शालू पैठणीचा नेसले ग शालू पैठणचा नेसले मी शालू पैठणचा नेसले ग शालू पैठणचा नेसले ग शालू पैठणचा नेसले ग शालू पैठणचा. तिला खूप दागिन्याची आवड दादा, जी स्वतःला विसरलेली आहे. अशा गवळणीला माझे ज्ञानोबराय म्हणतात, बाई कोण आहेस तू? सांगता येईना तिला. पहिलं चरण. याती कुळ माझे गेले हरपुनी 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 श्रीरंगा वाचनी आणूने श्रीरंगा वाचनी आणूने किती शिकवाला माझा वेळ वेळा किती शिकवाला माझा वेळ वेळा श्रीरंगा वाचनी आणूने श्रीरंगा वाचनी आणूने किती व शिकवाला माझा वेळ वेळा किती व शिकवाला माझा वेळ वेळा. याती कुळ माझे गेले हार पोनी श्रीरंगा वाचोनी आणुनी. ती गवळण सांगते माऊलींना, माऊली मला तुम्ही विचारतात तू कोण आहेस, तुझा पत्ता सांग. खरं सांगू माऊली, मी पाणी भरण्यासाठी आले होते. कृष्ण कन्हैयाचं दर्शन मला झालं आणि मी माझ्या स्वतःला विसरून गेले. याती कुळ माझे गेले हार पोणी. माझी जाती काय आहे हे मी सांगू शकत नाही, माझं कुळ काय आहे हेही मला आठवत नाही. एवढं माझ्या स्वतःचं विस्मरण मला झालेलं आहे. आणि दादा, विस्मरण ही परमार्थातली फार मोठी उंची आहे. व्यवहार विसरला पाहिजे, आपण स्वतःला विसरलं पाहिजे, हा आमच्या परमार्थाचा सार आहे. परमार्थात खरंच आपण स्वतःचं पद, श्रीमंती, सौंदर्य, कुळ, जात, पंथ ह्या सगळ्याच गोष्टी, विद्वत्ता सगळं विसरलं पाहिजे आणि एकच आपला विषय झाला पाहिजे. विषय तो त्यांचा झाला नारायण, भगवान परमात्मा. एक विषय आपला बनलेला पाहिजे की जो भाव या गवळणीचा आहे. भजे का त्वरित भावनायुक्त भावनायुक्त भजे का त्वरित भावनायुक्त भावनायुक्त भजे का त्वरित भावनायुक्त भावनायुक्त भजे का त्वरित भावनायुक्त कविता
भजे त्वरित भावनायुक्त जात वित गोत कुळ शिळ मात भजे का त्वरित भावनायुक्त. लक्षात घ्या, परमार्थातली फार मोठी उंची म्हणजे आपण स्वतःला विसरण आहे. ती भावदशा या गवळणीला प्राप्त झालेली आहे. असे प्रसंग अनेक गवळणीच्या जीवनामध्ये येतात. कधी येतात? देवाला पाहिलं की त्या स्वतःला विसरतात. काही गवळणी पाणी भरण्यासाठी जातात. पाणी भरायला निघाल्या की तिकडे देवाचं दर्शन व्हावं, कारण भगवान परमात्मा पायाची अढी ओठावर मुरली आणि देव उभा. देव तशा अवस्थेत पाहिलं की त्याचं रूप हे योग्यांनाही वेड लावणार आहे. सर्वसाधारण गोपिकांचं लक्ष त्याच्याकडे आकर्षित होतं. यात नवल काय? देवाला पाहिल्यानंतर काही गोपिका देहुडा चरणी वाजवी तो वेणू, देहुडा चरणी वाजवी तो वेणू, चरणी. भगवान परमात्माला पाहिलंय गवळणीनं आणि ती देवाला पाहिलं. तिचं चित्त देवाकडे आकर्षित झालं. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह 2021 मौजे सावरगाव तालुका आष्टी जिल्हा बीड. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.